कसे आहे म्हणजे स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉग मध्ये. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल आपण आलो शिर्डी. तर शिर्डीमध्ये आता समोर काय झालं चाललं तुम्हाला सांगलं. तर शिर्डीमध्ये आलो, शिर्डीमध्ये आली खूप गर्दी. तर मग लवकरात लवकर म्हटलं दर्शन करू घ्या. दर्शनाच्या तिथं पण खूप जास्त गर्दी होती, पण अंदर तर मोबाईल अलाउड नव्हता. तर मग तिथं तर मोबाईल आपण ठेवून दिला आणि दर्शन केलं. आपण निघालो जेवण करायचं तिथं, कारण की भूक खूप लागलेली होती. मंगांपासून काहीच नव्हतं पोटात. तर मग गेलो जेवण करायला. जेवण करायचे ते जास्त काही गर्दी नव्हती. तर लवकरच आपला नंबर लागला मग. आणि समोर समोर जात जात आपलं लवकरच मग जेवायच्या ताटापर्यंत आपण पोहोचलो. तिथे येऊन पाहिलं अंदर खूप जास्त गर्दी होती, पण सेवा डेअरी खूप चांगले होते. तर लवकर आपल्याला जागा भेटली. आणि इथंच आपण आहे, इथंच भेटते आपल्याला, ताटच आणायची जरूरत आहे फक्त. आणि मग जेवण करून आपण निघालो समोर. समोर गेलो आपण आणि मग घेतलं एक पेढ्याचा डब्बा घेऊन निघालो आपण आपल्या गाडीपर्यंत. तर मग गाडीपर्यंत निघता निघता आपण पाहिलं काही बाहेरच्या बिल्डिंग आणि मग पोचलो गाडीपर्यंत खूप खराब रस्ता होता आणि आपण चप्पल पण आणली नव्हती, खूप रोटरी मग गोटी गेटी. आणि गाडीत बसलो आणि गाडीत बसून निघालो. आपला टोल नाका पण दिसला रस्त्यानं, आणि टोल नाका दिसून आपण थोडंसं बाहेर उतरलो होतं, कारण की खूप अकळलं होतं चालता चालता. तर थोड्या वेळ बाहेर थांबलो आणि बाहेर थांबून वापस निघालो आपण आपल्या बससाठी. आणि मग बसमध्ये बसला आपण गेलो नाश्त्यासाठी बाहेर. तर इथं आपल्या नाश्त्याला भेटलं आणि मग आपण मग दही पण बोलावलं आपल्या येणं. तर दही खाऊन आपण गेलो मग बसमध्ये आता झोपायचंच काम होतं, कारण की आता रात्र होणार होती. मग झोपत आपण पोचलो मग समोर इथं ब्रिजवर आलो आपण. आणि हा ब्रिज लेअर हालर होता खाली, म्हणजे आपण याच्यावर एखादी गाडी समोरून गेली मोठीवाली की तो ब्रिज पुन्हा डर हालत होता. ते का बरं तर ते तर मला पण माहीत नाही, तर मला कमेंटमध्ये पक्का सांगा काय आहे तर. आणि ते घेऊन आपण बसलो मग गाडीत, आणि गाडीत मग झोपतच गेलो आपण समोर. आणि रात्र पण खूप झालेली होती. तर रात्र झाल्यावर लवकरच आपल्याला पोचायचं होतं आणि आपण लवकरच आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार होतो. आता पोचलो मग फायनली पब्लिक आपण घरी. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.